महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही मध्यावर आलेली आहे. आता थोडे दिवस राहिले आणि या थोड्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांची अपेक्षा ही असते मी आणि आमच्या सरकारने आपल्या प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात यावं. माझी इच्छा असते तर निवडणुकीचा प्रचार हा एक भाग आहे. त्या निमित्तानं तुमच्या भागामध्ये येता येतं, सरकारला लोकांना भेटता येतं. एकंदरीत शेती पिकं तिची काय अवस्था आहे जगता येतं, पाहता येतं. एक प्रकारचं वार्षिक समाधान सुद्धा मिळतं. आणि हे जरी खरं असलं ते हातात असलेले दिवस आणि निर्णयाच्या सर्वांनी लावलेली असलेली शिकायला याचा वेळ काही वर्षच नाही. ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या आपल्यासारख्या जनतेने आम्हाला सगळ्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्यापैकी 30-31 जागा आम्हाला लोकांना आपण दिल्या. आणि या निमित्तानं आम्ही ज्या मार्गाने जातो त्या मार्गाला थोडी सहमती दिली. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. हे राज्य देशाचं एक क्रमांक 1चं राज्य होतं. अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी त्याची सरकारी यांच्या हातामध्ये गेली 18 वर्ष सत्ता आपण पाहिली. काम करण्याची पद्धत पाहिली. त्याचा परिणाम हा झाला की देशात क्रमांक 1चं जे राज्य होतं तो क्रमांक फार खाली घसरला. तो 6व्या क्रमांकाच्या आसपास आलेला आहे. ही महाराष्ट्राला आपल्या सगळ्यांना अजिबात घुसरावं नाही. पण हे घडलं आणि पुण्याकडून घडलं हे आता सगळ्यांना समजलं. आता आपल्याकडे आव्हान हे आहे की पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राला पूर्ण स्थितीवर म्हणजे क्रमांक 1वर आणायचं. आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर सत्तेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं आणि जी कैलासवासी संसद कर्तव्यापासून प्रशासनाच्या संदर्भाचं उत्तम आणि प्रगत राज्य हा जो लौकिक महाराष्ट्राचा होता तो पुढे स्थापित करायला लागेल. आणि त्या आव्हानाला सामोरं जायचं असेल तर साहजिकच तुला सगळ्यांची पूर्ण साथ असेल. तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला जशी साथ दिली तशी साथ या उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा दिली पाहिजे. शेती, उद्योग, अन्य व्यवसाय या सगळ्या क्षेत्रामध्ये नवी पिढी कशी अधिक सहभागी होईल आणि कसं उत्तम प्रकारे काम करेल याच्यावर आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल. आज प्रादेशिक एकतेचं निर्माण करणं आणि प्रादेशिक असमतोल हा दूर करणं ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. आणि माझी खात्री आहे की तेव्हा सगळ्यांची साथ आज विकास आघाडी जे संघटन आणि लोकांना वेगवेगळी जाण्यासाठी केलं
त्या आधारित तेव्हा सगळ्यांची साथ ही जर मिळाली हे राज्य पुन्हा एकदा आपण पूर्वसूची आणून यशस्वी होऊ आणि आपल्या आयुष्यामध्ये राज्यासाठी काही करण्याची जी संकल्पना आहे त्याच्यात आपण यशस्वी होऊ आणि या चालवला मी तुला सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आपल्याला हे सांगू इच्छितो की या विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तम उमेदवार समाजाची बांधणीची चर्चा आहे. तुला सगळ्याचे सगळे तुमच्या विकासासाठी लक्ष केंद्रित करण्याची त्यांची तयारी आहे आणि अशा ऊर्जा सदस्याला प्रतिनिधी उत्तम सदस्य बनण्याची संधी आपण देऊ त्याच्या मार्फत तुला सगळ्यांची सेवा होईल याची काळजी करायला तुला सगळ्यांची साथ मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या मदतीने परिवर्तन येईल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांची मदत देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.